नमस्कार आदाब, आप देख रहे हैं एसएस न्यूज महाराष्ट्र। मैं हूं परवीन खान। एसएस न्यूज महाराष्ट्र में आपका स्वागत है। हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें। आइए देखते हैं एसएस न्यूज की खास खबर। सर काय सांगा, सूचना दोन्ही मार्गदर्शक आणि सांगता काय सांगा? आपल्याला माहिती आहे की 17 सप्टेंबरपासून ते आपण 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवडा साजरा केलेला आहे। स्वच्छ भारत मिशनच्या अभियानांतर्गत आणि केंद्र शासनाने आपली राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत जेवढी पण स्थानं आहेत त्या सर्व ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवला आहे। आपल्या माहितीकरता सांगतो, ह्याच्यामध्ये 7,500 नागरिकांनी सहभाग घेतला आणि स्वच्छता उपक्रमात भाग घेऊन शहराची स्वच्छता राखण्याचे नियोजन केलं। आपण जवळपास 1300 सफाई कर्मचाऱ्यांची या अंतर्गत स्वच्छता तपासणी देखील केलेली आहे, सुरक्षा तपासणी केली आहे, आरोग्य तपासणी केलेली आहे। आपण जवळपास 20 ब्लॅक स्पॉट्स म्हणजे जिथे मॅक्झिमम कचरा जमतो आणि लक्ष आपलं जात नाही अशी ठिकाणं निवडून ह्याच्यावर इंटेन्सिफाय कार्यक्रम करून ही पण आपण गोष्टी स्वच्छ केलेल्या आहेत। आपण सुमारे 121 वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या 15 दिवसात केले। त्याच्यामध्ये 23 सप्टेंबरला माननीय आमदार महेश चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये आपण स्वच्छता रॅलीची सुरुवात केली आणि त्या रॅलीमध्ये आपण नानाने पार्कमध्ये जाऊन तिथे आपण एक पेड़ माँ के नाम हा देखील उपक्रम राबवला। असे 4 ठिकाणी आपण हे उपक्रम राबवले। आपल्या आईच्या स्मृतीसाठी आपण एक झाड लावणार अशी ती संकल्पना आहे। त्या झाडाचं पालन पोषण निगा महापालिकेच्या मदतीने त्या नागरिकांना करायचं आहे, कारण त्या नागरिकाच्या आईचं नाव त्या झाडाला दिलेलं असणार आहे। त्याचप्रमाणे आपण आज पाहिलं असेल की आपल्या इथे स्वच्छता मॅरेथॉन दौड घेऊन आपण या कार्यक्रमाची सांगता केली। परमपूज्य राष्ट्रपिता श्री महात्मा गांधी तसेच आपले जे माजी पंतप्रधान श्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती, या दोघांची जयंती एकावेळी आपण इथे महापालिकेच्या प्रांगणात साजरी केली आणि त्यांना आदरांजली म्हणून आपण स्वच्छता मॅरेथॉन देखील पूर्ण केलेली आहे। आणि सर्व शाळेच्या मुलांनी आपल्या महापालिकेच्या ह्यात सहभाग घेतला। मुलांना आपण बक्षीस वाटप केलं आणि त्याच्यानंतर सर्व मुलांच्या उपस्थितीत आपण सर्वांना स्वच्छतेची शपथ दिलेली आहे, कारण स्वच्छता ही निरंतर चालणारी सेवा आहे आणि त्या शपथेमध्ये कमीत कमी 100 तास आपण श्रमदान करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याबरोबर अशा 100 लोकांना आपण हा मेसेज द्यायचा आहे की आपलं शहर, आपली गल्ली, आपलं घर आणि आपण स्वतः आणि आपला देश पर्यायाने हा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्व आपली आहे। स्वच्छता चालणारी ही निरंतर सेवा आहे। ही केवळ 15 दिवसाचा कार्यक्रम नसून हा कार्यक्रम पूर्ण वेळ चालणार आहे अशी मी आपल्याला ग्वाही देतो। धन्यवाद। 2, 3 2, 3 चला सुरुवात। एक शॉट लेने के लिए यहाँ पर ध्यान दे, यहाँ से स्टार्ट पॉइंट है और अपना एंड पॉइंट